यशोदा अनिल ताटे यांना उमेदवारी दिली त्याबद्दल मनापासून त्यांचे मी आभार मानतो सर्वांचे। नागरिकांना काय सांगू इच्छितो? नागरिकांना हेच सांगेल की ज्या पद्धतीने मी गेल्या 12 वर्षापासून भारतीय जनता पार्टीसाठी काम करतोय, नागरिकांसाठी काम करतोय, रहिवाशांसाठी काम करतोय, सामान्य जनतेसाठी काम करतो आणि माझा पहिल्यापासून एक सिद्धांत आहे की कुठली जातपात भाषावाद अशा कुठल्या गोष्टीत मी पडत नाही। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या सहभागामुळेच आणि लोकांच्या इच्छेमुळेच आज मला हे तिकीट भेटलंय। कारण जे सर्वे झाले त्या सर्वेमध्ये पण आपलं सर्वात वरती नाव होतं आणि त्यामुळेच, कारण भारतीय जनता पार्टी ही कुठल्या फेवरमध्ये कोणाला काही करत नाही। सर्व सर्वे होतात, सीएमचे सर्वे असतात, पीएमचे सर्वे असतात, लोकल सर्वे असतात, त्या सर्वांमध्ये आमचं नाव चांगलं होतं। त्यामुळेच मला भारतीय जनता पार्टी तिकीट दिलं। त्यामुळे लोकांच्या इच्छेमुळेच मला आज हे पद भेटलेलं आहे आणि मी पूर्णपणे याचा प्रयत्न करेन आणि पूर्ण पॅनल म्हणजे जे आमचं भारतीय जनता पार्टीचं पूर्ण पॅनल आहे 4चं, तर पूर्ण पॅनलला घेऊन मी प्रभारी पण या प्रभाग 14चा, तर मी पूर्णपणे इथून भारतीय जनता पार्टी काश्मीरमध्ये कमळचं जे वर्चस्व आहे ते मी अबाधित राखेल आणि भारतीय जनता पार्टी कमळ चिन्ह हे इथून जाणार नाही हे मी तुम्हाला नक्की सांगतो। आरोग्य सेवेवरती कोणत्या प्रकारचं कार्य तुमच्या माध्यमातून होणार? आरोग्य सेवामध्ये अनेक गोष्टी आहेत। आता उदाहरणार्थ इथे आपले भरपूर हॉस्पिटल जे आहे इथे, खास करून प्रभाग 14 मध्येच प्रताप बाबूराव सरनाईक यांच्या आई आहे, त्यांच्या नावाचं ते हॉस्पिटल आहे, पण त्या हॉस्पिटलला कुठल्या प्रकारची सुविधा नाही आहे आणि त्यात पहिलंच मग आमचा जो उद्देश असेल, मी जर आमच्या घरातले समजा नगरसेवक माझी मिसेस झाली तर जे काम करायचे त्या तिच्यामार्फत असो किंवा आमचे 4 नगरसेवक असो किंवा आमची बॉडी जी असो महानगरपालिकेची महापौर असो किंवा जे पण कोण बनतील त्यांच्यामुळे तिथे जास्तीत जास्त कसा फंड देतील, कारण की ज्या पद्धतीने तिथे कारभार होतो तो आम्हाला तर कोणाला पसंत पडत नाही। कारण तिथे जे ट्रीटमेंट दिली जाते, कारण जाण्याच्या अगोदर त्या माणसाचे जे बोलतात ना आपण इन्शुरन्सच्या ह्याच्यामध्येच तर 6-7 दिवस तिथे ट्रीटमेंटच होत नाही, म्हणजे तुमचा अप्रोला त्यातच ते अडकलेलं असतं। त्यामुळे त्यात कसं फॉलोअप करून ते कसं जास्तीत जास्त ते सुरळीत करता येईल लोकांसाठी ते मी गोष्ट करेल। आणि राहिला प्रश्न इथे छोट्या छोट्या ज्या रुग्णवाहिका आपला रुग्ण ज्या आपण आरोग्य सेवा ठेवतो ज्या काय बोलतात त्याला, तर ते करण्याचा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त इथे आरोग्य दवाखाने छोट्या प्रमाणात, कारण हा स्लम एरिया असल्यामुळे छोट्या मोठ्या आजारासुद्धा लोकांकडे पैसे नसतात, त्यामुळे काय प्रायव्हेट डॉक्टरला जायला लागतं आणि त्यांना भरपूर आहे सर्दी खोकला ताप ह्यात पण अनेक जास्त प्रमाणात पैसे जातात। त्यामुळे छोटे छोटे जे दवाखाने असतात आरोग्याचे दवाखाने जे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पण डोक्यात आहे, त्याच धर्तीवर आम्ही या प्रभागात पण तसं करण्याचे पूर्ण प्लॅनिंग आहे। जे छोटे व्यापारी जे आहेत आणि जे रस्त्यावरचे जे व्यापारी आहेत त्यांना वारंवार त्रास दिला जातो महापालिकेच्या माध्यमातून, तुम्ही आल्यानंतर त्यांच्यासाठी काय सुविधा करणार? बघा, फेरीवालीचं जे धोरण आहे ते फेरीवाल्याचं ऑलरेडी धोरण आहे, पण ज्या पद्धतीने गेल्या 3 वर्षात प्रशासनाने ते हाताळलं एकदम चुकीच्या प्रमाणात हाताळलं आहे। आम्ही फेरीवाल्याच्या विरोधात नाही, पण फेरीवाल्यांच्या बरोबर सामान्य नागरिकांना पण त्रास नाही झाला पाहिजे, ट्रॅफिक नाही झाली पाहिजे। त्यामुळे दोन्ही गोष्टीवर बॅलन्स करून आपल्याला हे काम केलं पाहिजे। फेरीवाल्याचं एक सेपरेट धोरण केलं पाहिजे आणि फेरीवाल्यांना एक विशिष्ट ठिकाणीच बसवलं पाहिजे, कारण शेवटी तुम्हाला माहिती आहे की रोजगाराची एक कमतरता भरपूर आहे आपल्या पूर्ण देशामध्ये आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपल्याला रोजगार कमी आहे। त्यामुळे जे लोक व्यापार करतात त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, पण व्यापार करताना ही पण गोष्टी लक्षात ठेवलं की आपल्या व्यापारावर दुसरा त्रास नाही झाला पाहिजे, हाच फेरीवाल्याचं धोरण आहे। त्यामुळे आपण जेवढे पण फेरीवाले बसू त्यांना एक विशिष्ट जागा देण्याचं माझं प्लॅनिंग असेल की ह्या पूर्ण प्रभागामध्ये आम्ही पर्टिक्युलर जागा डिसाईड करू की तिथे फेरीवाले बसू, जेणेकरून आपण बाकी जागी ओपन झाल्यामुळे तो फुटपाथ असो किंवा चालण्याची जागा असो त्यात लोकांना त्रास होणार नाही। त्याचप्रमाणे पार्किंगचा पण विषय आहे, जसं तुम्ही फेरीवाल्याचा विषय काढला मी पार्किंगचा पण विषय करेल। पार्किंगचा पण भरपूर मोठा विषय आणि त्या विषयावर आता मध्येच आम्ही कमिशनर साहेबांशी पण बोलणं झालेलं, पोलीस कमिशनर, तेव्हा त्यांनी ठरवलेले की अशा काही जागा आहेत सरकारी, त्या जागा आहे कोणत्या सगळे मोठमोठे डंपर आणि ट्रक आणि शेवटी ट्रक डंपरवाले पण हे आपले सगळे आपले खास करून महाराष्ट्रीयन लोकांचाच हा बिझनेस हा करतात रेतीचा, तर त्यांच्यासाठी पण माझे विचार आहेत की त्यांच्यासाठी पण एक पार्किंग स्थळ पाहिजे। त्याच धर्तीवर मी अजून एक सांगतो की इथे सर्वात जास्त रिक्षावाले पण आहे। आता मी जे आमचं ह्या पुढचं जे मॅनिफेस्टो बनवणार आहे आम्ही, म्हणजे आम्ही जे लोकांकडे सांगणार की आम्ही हे करणार संकल्प करणार, त्यात मी ते पण टाकले। भरपूर लोकांच्या ते डोक्यात नाही, पण ते रिक्षावाल्यांना आमच्या इथे सर्वात जास्त पार्किंगचा प्रॉब्लेम आहे आणि आमचे सगळे ट्रकवाले आणि आमचे जे मोठमोठे हायवेवाले रेतीवाले जे मापचे सगळे युद्ध करणारे लोक आहेत त्यांना इथे पार्किंगचा एकदम मोठा विषय आणि तो पार्किंगचा विषय करण्यासाठी आम्ही असा प्रयत्न करणार की कुठे जागा अवेलेबल होत असेल जी सरकारी जागा आहे आणि त्यात आपण त्यांना कसं ऍडजस्ट करता येईल, मग त्याच्यावर एक प्लॅनिंग करून आम्ही ते करणार आहे। पार्किंगचा विषय सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल पूर्ण। बीएसपी योजना जी आहे रखडलेली योजना आहे, तुम्हाला घरं भेटले तुम्हाला बाकी राहिले, गेल्या अनेक वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला आहे, त्याच्यासाठी काय उपाययोजना असणार? हे बघा, बीएसपी प्रकल्पमध्ये तुम्हाला सांगतो, बीएसपी प्रकल्पमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता होती तेव्हा केंद्रातल्या योजनांना भारतीय जनता पार्टीनेच एक पुढाकार घेऊन ती योजना केलेली आहे। ठीक आहे, ज्या भ्रष्टाचाराचे आरोप होतात अनेक गोष्टी होतात, पण मी एक सांगतो की एका हाताने टाळी वाजत नाही, त्यात अनेक पक्ष इन्व्हॉल्व आहेत, नुसते भारतीय जनता, मी माझ्या पक्षातल्या पण काही लोकांवर मी बोलले की काही लोकांवर त्यांची चुकीच्या धोरणामुळे काही चुकीमुळे ती गोष्ट झालेली आहे। पण एक नक्की लक्षात ठेवतो की जनता नगर
मध्ये जेवढे जास्तीत जास्त लोकांना आतापर्यंत आपण शिफ्ट केले, पण अनेक लोक बाकी आहेत. तर आमचं हेच पहिलं टार्गेट आहे की एका वर्षात पहिलं तर सर्व जे आपले लोकल आहेत, स्थानिक आहेत, कारण काय होतं स्थानिक राहतात बाजूला, बाहेरचे येणारे पहिले जातात, ऍडजस्ट होतात. कारण की आपले त्यातले अनेक असे लोक आहेत जे स्थानिक असून सुद्धा अजूनपर्यंत शिफ्टिंगमध्ये अडकलेले. तर पहिला उद्दिष्ट काय असेल, त्यांना पहिले जे शिफ्ट करून त्या पहिलं त्यांना समाधान केलं पाहिजे. ते तिथले गेल्या 20-25 वर्षापासून राहणारे लोक आहेत. तर तो जो विषय आहे तो ॲक्च्युली महानगरपालिकेच्या फंडाचा विषय आहे. आणि तुम्हाला मध्ये पण माहीत होतं की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी इथे एक निधी दिलेला आहे, एक मोठा अमाऊंट. मी अमाऊंट नाही सांगणार, कारण त्या अमाऊंट सांगितलं तुम्हाला सगळ्यांना शॉक होईल. ती अमाऊंट दिली आणि त्यात तेव्हा इथलं जे प्रशासन होतं, तो डोले जे बोलतात ना, ढोलेने ढोल वाजवला, त्याने जर तेव्हा विचार केला असता, कारण 2200 करोड काय ते जास्तच आहे, मला एक्झॅक्ट अमाऊंट माहीत नाही, एवढी मोठी अमाऊंट दिली जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा. तर ते दिलेले मीरा महानगरपालिकेला की तुम्ही इथल्या विकास निधीसाठी वापरा. तेव्हा त्यांना फक्त त्यातले 5-10% जर त्यांनी वापरले असे प्रॉपर, तर मला वाटतं ही पूर्ण BSP योजना झाली असेल. ठीक आहे, मला आता कोणाला आरोप करायचा नाही, पण जे आरोप करतात त्यांना मला हेच उत्तर द्यायचे की आपण काचेच्या घरात राहतो, तर आपण आरोप करताना विचार करावा, आपलं पण घर काचेचं आहे. ठाटे साहेब, भारतीय जनता पार्टीचा वरिष्ठ कार्यकर्ता अनिल भोसले होता, त्यांना भाजपाने तिकीट नाही दिली आहे. त्यांनी आता प्रेस कॉन्फरन्स घेतलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी आमदार नरेंद्र मेहतावर भरपूर आरोप लावले आहेत. तुम्ही काय बोलणार आहे? हे बघा, ते दोघं पण आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि मी एवढा मोठा नाही की मी त्यांच्या आरोपावर मी उत्तर देईल, कारण की नरेंद्र मेहता हे भारतीय जनता पार्टीचे इथले सर्वस्वी नेते आहेत आणि अनिल भोसले साहेब हे आमचे इथले काशीमेरामधले सर्वस्वी नेते आहेत. काशीमेरामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यात सर्वात जास्त कोणाचं योगदान असेल ते अनिल भोसले साहेबांचे. केशरनाथ म्हात्रे जे होते, जे त्यांनी ही पार्टी सुरू केली, भारतीय जनता पार्टीचं मूळ चालू केलं, त्यानंतर ही भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचा गड होता, तो तोडण्यात अनिल भोसले साहेबांचं सर्वात मोठं योगदान होतं. आणि अनिल भोसले साहेबांना आम्ही भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता असं त्यांचं एक बोलतो ना, त्यांचा लोगो आहे त्यांचा. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की वरिष्ठ लेवलवर ह्याचा विचार करा, कारण ही आमच्या लेवलची विषय नाही आहे, हा वरिष्ठ लेवलचा विषय आहे. त्यामुळे वरिष्ठ लेवलला त्यांचा मान सन्मान, त्यांच्या विषयावर जे विषय आहेत ते वरिष्ठ लेवलला आमचे रवींद्र चव्हाण साहेब यांनी पण त्यांना काल फोन केलेला होता. त्यामुळे त्यांच्या लेवलचे ते विषय आहेत, ते वरिंद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष असतील, आमचे CM मुख्यमंत्री असतील, कारण की ते एक छोटा समाजसेवक, छोटा कार्यकर्ता नाही, ते भारतीय जनता पार्टीचे भरपूर वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मला वाटतं फडणवीस साहेब आणि आमचे रवींद्र चव्हाण साहेब त्याच्यावर नक्की विचार करतील आणि ते योग्य तो निर्णय घेतील. तर अनिल भोसलेने हा पण आरोप लावले आहे की आता प्रभाग 4 मध्ये, अजून प्रभागामध्ये ते तिकीट मैदानी दिलेली आहे, ते एजंट लोकांना तिकीट दिलेली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? बघा, मी त्यांच्या आरोपाबद्दल मी उत्तर देऊ शकत नाही, त्यांचे आरोप त्यांचे वैयक्तिक असू शकतात. पण मी पक्ष म्हणून मी तुम्हाला नक्की सांगेल की भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट देण्याची एक वेगळी प्रणाली असते आणि त्या तिकीट देणं, त्यामुळे आता फेवरिझम दिवस ह्या गोष्टीला मी तर मानत नाही. आता त्यांच्या आरोपाला ते उत्तर देते, त्या आरोपाला ज्यांच्यावर आरोप केलाय ते उत्तर देते, मी देऊ शकत नाही. काश्मीर परिसरमध्ये भरपूर स्लम एरिया आहे, झोपडपट्टी आहे, एक रूम ते एक बिल्डर 10 लोकांना दिसतात, तर तुम्ही गोरगरिबांना काय म्हणणार? हे बघा, हा तो सर्वात मोठा विषय आहे आणि तो ऑलरेडी मी पोलीस स्टेशनला ह्याच्यावर आत्तापर्यंत माझ्याकडे नाही होतं 100 ते 150 लोक असे आहेत, त्यांना मी न्याय दिला या विषयावर. कारण की इथे असे भरपूर भूमाफे आहेत, सर्वच नाहीत पण काही भूमाफे असे आहेत की ते पैसे घेतात आणि त्यांना रूम देत नाहीत आणि एकच रूम 10 लोकांना विकतात. तर जे लोक आमच्याकडे येतात किंवा आम्हाला मदत मागतात, त्यांचं आम्ही पूर्णपणे त्यांचं हे करतो. आणि ह्यापुढे आल्यानंतर आम्ही हे नक्की ठरवणार आहे की जे बनवणारे लोक आहेत त्यांना हे, म्हणजे तुम्ही, आमचा विरोध तो नाही, आमचा विरोध आहे की तुम्ही फ्रॉड करू नये लोकांबद्दल. गरीबांना फ्रॉड, गरीब लोक 2-3 लाख रुपये कुठून जमवून आणतात, गावची प्रॉपर्टी विकून आणतात, त्यामुळे त्या गोष्टी आम्ही लक्ष देऊ. पर्यावरण कचरा व्यवस्थापनासाठी काय उपाययोजना करणार? पर्यावरण पहिल्यापासून आपला विषय होता, सर्वात मोठा विषय होता, तुम्हाला पण माहिती, त्यासाठी मी आंदोलन केलं आणि तो विषय नाही आता कायदेशीर झाला, तो आता हायकोर्टच्या कचाट्यात अडकलेला आहे. तर माझ्या मॅनिफेस्टोमध्ये मी ऑलरेडी टाकलेलं भारतीय जनता पार्टी प्रभाग 14च्या मार्फत, आम्हाला तुम्हाला थोड्या दिवसातच तो मॅनिफेस्टो आम्ही रिलीज करणार आहे. त्यामध्ये आम्ही तो सर्वात मला की तो RMC प्लॅन विरुद्ध खरंच ह्याने केलं पाहिजे. महानगरपालिकेने कायदेशीर लढा केली, पण महानगरपालिकेच्या आणि त्या प्रदूषण बोर्डाच्या आणि काही नेत्यांच्या मिलीभगतीमुळे हे परत प्लॅन चालू झाले, जे आम्ही अक्षरशः सील केले लोकांच्या ह्याने. तर आमचा तर टार्गेट तेच असणार की आम्ही महानगरपालिका जर आमची महापौर बसला तर पहिलं तर आम्ही RMC प्लॅनबद्दल असं धोरण करणार आहे की ते लोकल लेवलला, कारण की प्रदूषण बोर्डला जास्त त्यात ढवळाढवळ करता येणार. प्रदूषण बोर्ड तर मला वाटतं प्रदूषण रोखण्यापेक्षा प्रदूषण वाढवण्यावर जास्त जोर असतो. त्यामुळे ते आणि ते कचऱ्याचं नियोजन ज्या पद्धतीने आता कचऱ्याचे आता चालू आहे आपले, त्या पद्धतीने आपण त्याच्यावर अनेक काय गोष्टी आहेत त्या आपण निर्णय घेतो यावर. धन्यवाद.